कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीच्या जागा वाटपाबाबतचा निर्णय अद्याप झालेला नाही। तरीही भाजप आणि शिवसेना शिंदे गटाने राष्ट्रवादी अजित पवार गटाला 20% जागा द्याव्यात अशी मागणी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष जगन्नाथ शिंदे यांनी केली आहे। कल्याण डोंबिवली राष्ट्रवादीच्या आमच्या सगळ्या पक्षाची भूमिका ही आहे की या कल्याण पूर्व, कल्याण पश्चिम, कल्याण ग्रामीण आणि डोंबिवली यामध्ये आमचे सगळे कार्यकर्ते हे शिंदे गटाच्या युतीबरोबर जाण्याचा त्यांचा कल आहे आणि कार्यकर्त्यांचा कल बघून मला निर्णय घ्यावा लागतो। त्यामुळे आमची शिंदे गटाच्या युतीसाठी आमचं बोलणी चालू आहे आणि अशा प्रकारे आम्हाला 20% त्यांनी सीट द्यावी अशी आम्ही मागणी केली आणि मला वाटतं आमची युती सफल होईल। नाही बघा, भारतीय जनता पार्टीचं आमचा जो मत आहे, माझं वैयक्तिक किंवा आमच्या विधानसभेचं, त्यामध्ये आज कल्याण डोंबिवलीमध्ये आपण बघतो की ह्या तिन्ही विधानसभेमध्ये सेना गटाचा प्राबल्य दिसत आहे आणि डोंबिवलीमध्ये आम्हाला भारतीय जनता पार्टीचं प्राबल्य दिसत आहे। आम्ही भारतीय जनता पार्टीकडे डोंबिवलीसाठी आमची जे डोंबिवली ही आहे राष्ट्रवादी विधानसभा आहे, त्यामध्ये त्यांनी आम्हाला तिथे 20% हे द्यावं, प्रतिनिधित्व द्यावं, अशा प्रकारची तिथेही आम्ही मागणी केलेली आहे। आणि माझं मत घ्याल तर महायुतीतर्फे ही कल्याण डोंबिवली लढली पाहिजे असं माझं वैयक्तिक मत आहे। AM न्यूज आजच्या महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। एक पाऊल सत्याकडे, प्रत्येक विभागाचा हक्काचा व्यासपीठ आजचा महाराष्ट्र न्यूज।